ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण आणि त्यामध्ये आपण बघत आहोत की पार्वती खंड. ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त झाल्यानंतर वज्रांग हा स्वर्गविहिरी जातो आणि काही दिवसांनी वैरांगिनीपासून त्याला पुत्र प्राप्ती होते. त्याचे शरीर अतिशय शक्तिशाली होते. तो पुत्र जन्मताच सर्वत्र उपद्रव होऊ लागतो. विजांचा कडकडाट होऊ लागतो. उल्कापात होऊ लागतो. प्रजापती कश्यपाने त्या बालकाचे नाव तारक असे ठेवतात. तारकासूरची वाढ ही अतिशय वेगाने होते आणि तारकासूरचे शरीर हे अतिशय धिप्पाड होऊ लागते. तो अतिशय मोठा होतो. आईची आज्ञा घेऊन तो तपश्चर्येसाठी वनात जातो. मधुबनात तो तप करू लागतो. प्रारंभी एका पायावर उभं राहून तो तप करतो. त्यानंतर दोन्ही हात वर करून त्याने अतिशय कठोर असे तप केले. त्यानंतर पायाच्या एका अंगठ्यावर उभं राहून त्याने तप केले. तो फक्त मधुबनात जल पिऊन तप करत असे. खाली डोके आणि वर पाय करून सुद्धा त्याने तप केले. तसेच अग्निहोत्राचा पवित्र धूर ग्रहण करत देखील त्याने तप केले. तपाच्या सामर्थ्याने त्याच्या शरीरातून महातेज हे प्रगट होऊ लागते. देवांना आणि ऋषीमुनींना त्याची भीती वाटू लागते. दैत्य हा आपले पद घेऊन जाणार म्हणून इंद्र देखील भयभीत होतो. सर्व देव आणि ऋषीमुनी ब्रह्मदेवांकडे जातात आणि सर्व वृत्तांत हा ब्रह्मदेवांना ते कथन करतात. त्यानंतर तारकासुराजवळ ब्रह्मदेव जातात आणि वसा, तुझी तपश्चर्या पाहून मी संतुष्ट झालो आहे. तरी तुला हवा तो वर माग. त्यावेळी तारकासुराने ब्रह्मदेवांना नमस्कार करतो आणि म्हणतो की तुम्ही मला असा वर द्या की पहिला वर म्हणजे संपूर्ण जगात मला बलवान करा. तसेच शिवापासून निर्माण झालेल्या पुत्राकडून माझा वध होऊ शकत नाही असा दुसरा वर मला द्या. असे दोन वर तो ब्रह्मदेवांकडे मागतो. तपस्या करून वरप्राप्ती झाल्यानंतर तारकासूर हा आपल्या शोणितपूर नावाच्या गावात येतो. शुक्राचार्यांनी त्रैलोक्याचा अधिपती म्हणून त्याचा अभिषेक तिथे केला जातो. तेव्हापासून तो त्रैलोक्यात राज्य करू लागतो. तारकासूर हा इंद्रकांची सर्व संपत्ती तो त्याच्या स्वतःकडे घेतो. देवादिकांनी सर्व अमूल्य वस्तू त्या तारकासुराला देतात. देवदेवता देखील तारकासुरापासून ह्या भयभीत होतात. तारकासूर हा सर्वांवर विजय मिळवून स्वतः इंद्र होतो. देवांच्या जागी तो असुरांना नेमतो आणि तो उन्मत्त होतो. सौराचार करू लागतो. तारकासुराच्या अशा वागण्यामुळे सर्व देवता आणि ऋषीमुनींना अगदी त्रास होऊ लागतो. त्यावेळी इंद्र ब्रह्मदेवाकडे जातो आणि म्हणतो की तारकासुराच्या मुळे सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. तुम्ही त्याला वर दिल्यामुळे तो अतिशय उन्मत्त झाला आहे व विध्वंसक वृत्तीने तो वागतो आहे. आम्ही जेथे जातो तेथे तो येऊन आम्हाला त्रास देतो. सर्व दिशांचे अधिपती त्याला शरण गेले आहे. साधू जनांकडून तो सेवा करून घेत आहे. आता ब्रह्मदेव तुम्ही काहीतरी करा. आम्हाला काय करावे हे आम्हाला समजत नाही. तारकासुरावर सुदर्शन चक्राचा देखील काहीही प्रभाव पडत नाही किंवा तो त्याला देखील घाबरत नाही. हे सर्व ब्रह्मदेवांना कळतं. त्यावेळी ब्रह्मदेवांना त्याची जाणीव होते की तारकासूर हा किती प्रमाणात उन्मत्त झाला आहे. कोणत्याही देवाकडून त्याचा नाश होणार नाही. फक्त शिवपुत्राकडूनच त्याचा वध होणार आहे. त्यावेळी ब्रह्मदेव बाकी देवतांना धीर देतात आणि म्हणतात की तारकासुराचा कोणी वध करू शकणार नाही. फक्त शिवपुत्रच त्याचा वध करू शकेल. आता शिवपुत्राची वाट पाहणे अत्यंत आवश्यक आहे. दक्षाची कन्या सती हिने देहत्याग केल्यानंतर तिने मेनेच्या पोटी पार्वती म्हणून जन्म घेतला आहे आणि शिवजी हे पार्वतीचा जरूर स्वीकार करतील. यासाठी तुम्ही सर्वांनी त्या दोघांचा विवाह लवकरात लवकर कसा होईल म्हणून प्रयत्न करा आणि त्यांचा पुत्र हा तारकासूरचा नाश करू शकेल. देवतांना ब्रह्मदेव निरोप देऊन स्वर्गलोकी येऊन तारकासुराची भेट घेतात आणि त्याला म्हणतात की तुझे कल्याण व्हावे म्हणून मी तुला वर दिला, परंतु त्या वराचा तू दुरुपयोग करतो आहेस. तुझ्या मर्यादा तू विसरला आहेस. तू आता देवदेवता आणि ऋषीमुनी यांना त्रास देत आहे.
तुला वर हे चांगल्यासाठी दिले होते, परंतु त्याचा तू दुरुपयोग करतो आहेस. स्वर्गाचे राज्य कर, असे ब्रह्मदेव तारकासुराला सांगतात. यासाठी स्वर्ग सोडून जा व पृथ्वीवर तू राज्य कर. ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार तारकासूर स्वर्ग सोडून शोणितपुरात पृथ्वीवर आला आणि तेथे तो राज्य करू लागला. ब्रह्मदेवाने सर्व देवांना तारकासुराच्या वधाचा उपाय सांगितल्यानंतर शिव पार्वतीचा विवाह लवकरात लवकर कसा होईल यासाठी सर्व देव प्रयत्न करू लागले. इंद्राने कामदेवाचे स्मरण केले. तो रती आणि वसंतासह तेथे उपस्थित झाला. इंद्र कामदेवांना सांगतो की मदना, शिवजीचे चित्त विचलित करायचे आहे. तेव्हा मदन म्हणतो की हे काम मी सहज करू शकतो. शृंगार हा माझा सेनापती आहे आणि हावभाव हे माझे सैनिक आहे. सुंदर स्त्रियांच्या नेत्र कटाक्षाने अनेकांचे तपसामर्थ्य मी नष्ट करू शकतो. त्यावेळी इंद्र म्हणतो की माझे काम तूच करू शकतो. आता मी काय सांगतो ते तू लक्षपूर्वक ऐक. त्यावेळी अद्भुत वरामुळे तारक नावाचा महादैत्य हा अतिशय उन्मत्त झाला आहे आणि तो सर्वांना अतिप्रमाणात दुःख देऊन अधर्म वाढवत आहे. त्यामुळे देवऋषी फार चिंतामग्न झाले आहे. फक्त शिवजीच्या पुत्राकडूनच तारकासुराचा मृत्यू होईल असे त्याला वरदान आहे. म्हणून शिव अनुरुक्त होतील असे कार्य आपण करावे. शिव आणि पार्वती यांचे मिलन लवकरात लवकर झाले तर खूप बरे होईल आणि आमचे दुःख हे नाहीसे होते. हे सर्व बोलणे ऐकून कामदेवांनी ही इंद्रदेवाची आज्ञा मान्य केली. इंद्राची आज्ञा घेतल्यानंतर कामदेव हा गंगा अवतरण तीर्थावर शिवाच्या ठिकाणी येतो आणि त्यांना तपामध्ये मग्न असलेले पाहून कामदेव आपली माया पसरवतो. वसंताचा प्रभाव हा सर्वत्र पसरवतो. वृक्षवेली प्रफुल्लित त्यावेळी दिसू लागतात. फुलांचा सुगंध देखील चारही दिशांनी पसरलेला असतो. पक्षी भ्रमर करत असतात आणि सगळीकडे भ्रमराचा हा आवाज घुमू लागतो. पशुपक्षी आपल्या जोडीदारांसोबत कामक्रीडा ह्या करू लागतात. कामदेव हा रतीसह शिवजींच्या जवळ उभा राहतो. त्याच वेळी पार्वती शिवजीची पूजा करण्यासाठी सुगंधी फुले घेऊन तेथे आलेली होती. शंकराने क्षणभर ध्यान बंद केले आणि कामदेवांनी पार्वतीबद्दल प्रेम वाटावे म्हणून पुष्पबाण सोडला. त्या बाणाच्या प्रभावाने शिवजीने पार्वतीकडे पाहिले आणि तिचे सौंदर्य पाहून त्यांच्या मनात प्रेम हे उत्पन्न झाले. शिवजी लगेचच भानावरती आले आणि ते विचार करू लागले की माझ्या मनात कोण बरे विकार निर्माण करत आहे. असा शिव विचार करतात त्यांच्या मनात विकार जागृत होत होते. त्यावेळी ते एकदम जागृत होतात. हे काम दुसरं कोणीतरी करत आहे याची त्यांना जाणीव होती आणि ते त्या व्यक्तीचा शोध घेऊ लागतात. त्यावेळी त्यांना कळते की हाती धनुष्यबाण घेऊन कामदेव हा त्यांच्यापुढे गर्वाने उभा असतो. कामदेव दुसरा बाण सोडतो आणि शिवजी तो बाण आपल्या दृष्टीने ते ताबडतोब मोडून टाकतात. त्यावेळी कामदेव अतिशय भयभीत होतो. इंद्राचे स्मरण तो करू लागतो. शिवजींच्या मनामध्ये विकार निर्माण केल्यामुळे शिव हे कामदेवावर अत्यंत क्रोधित होतात. ताबडतोब इंद्रदेव तेथे येतात आणि शिवांना शांत होण्याची प्रार्थना करतात आणि कामदेवाला तुम्ही क्षमा करा, त्याच्यावर दया करा असे देखील विनवणी इंद्रदेव हे शिवांना करतात. परंतु शिवांनी तोपर्यंत आपले तृतीय नेत्र जे आहे ते तोपर्यंत थोडे उघडले होते आणि त्यातून अग्निज्वाला ह्या प्रगट झाल्या होत्या. त्याच अग्निज्वालांनी कामदेवास हे भस्म करून टाकले. हे दृश्य सर्व देवांनी बघितल्यानंतर सर्व देवांना खूप दुःख झाले आणि पार्वती देखील घरी निघून जाते. रती ही दुःखाने विलाप करू लागते. त्यावेळी देवाने हात जोडून शिवजींना सांगितले की तारकासुरामुळे आम्ही अतिशय त्रस्त झालो आहोत. त्यामुळे हे कृत्य झाले. तरी पण आपण आम्हाला क्षमा करावी अशी शिवांकडे ते प्रार्थना करतात. त्यावेळी शिव थोडे शांत होतात. कामदेव हा शरीररहित राहील
द्वापार युगामध्ये कृष्णपत्नी रुक्मिणीच्या पोटी प्रद्युम्न या नावाने तो जन्म घेईल आणि रतीला प्रद्युम्नाची प्राप्ती होईल. तो रतीला घेऊन द्वारकेला जाईल असे शिवदेवांना सांगतात. हे शिवजीचे बोलणे ऐकल्यानंतर देव अतिशय समाधानी होतात आणि शिवजी, आपण करुणासागर आहात. रती अतिशय विरहाने व्याकुळ झाली आहे, तरी तिच्यावर देखील तुम्ही कृपा करा. त्यावेळी शिव म्हणतात की तुमची विनंती समजून घेतली म्हणून तुमच्या विनंतीचा मी मान ठेवला. मी कामदेवाला जिवंत करेन. तो माझा गण होऊन सर्वत्र संचार करत राहील. हा गुप्त वृत्तांत कोणाला तुम्ही सांगू नका. आता तुम्ही आपापल्या स्थानी जा असे शिवदेवांना सांगतात आणि तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका. मी तुमच्या सर्व दुःखांचा नाश करणार आहे. त्यामुळे सर्व देव हे ऐकून खुश होतात. शिवजींची सर्व देव स्तुती करतात आणि शिव अंतर्धान पावतात. सर्व देव मिळून रतीची समजूत ही काढतात. मित्रांनो, या पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.